नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय ज्या भरतीची जाहिरात इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभाग यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. तब्बल 3717 जागांसाठी ही मोठी भरती या विभागाकडून निघालेली आहे. त्यासाठी पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे, त्या पदाचे नाव, त्यासाठी लागणारी पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया, परीक्षा आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 या पदासाठी निघालेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलं, ज्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभागामार्फत ही रिक्रुटमेंट तब्बल 3717 जागांसाठी या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा. परंतु मित्रांनो, या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे या पदभरतीची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची सविस्तर माहिती घेण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, तब्बल 3717 जागांसाठी ही रिक्रुटमेंट असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर ग्रेड 2 या पदासाठी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर त्याकरता जे वेतन आहे मित्रांनो, ते 44,900 ते 1,42,400 रुपयापर्यंतचा पे स्केल असणार आहे. त्यासोबत स्पेशल सिक्युरिटी अलाउन्सेस, 20% बेसिक पे ॲडिशन आणि इतर काही जी काही सुविधा आहे ती शासकीय नियमानुसार तुम्हाला इथे वेतनासोबत दिला जात आहे. तर एक उत्कृष्ट वेतन आणि एक कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो या विभागामध्ये उपलब्ध होत आहे. तेव्हा नक्की या पदासाठी अर्ज सादर करून आपले स्थान या पदाकरता मिळवू शकता. तर वेतन दिलेली आहे, त्याचप्रमाणे वॅकन्सी इथे बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीनुसार वॅकन्सी इथे दिल्या गेलेल्या आहे, ज्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी 1537 जागा आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये 442 जागा आहे, ओबीसी कॅटेगरीमध्ये 946 जागा आहे, एससी कॅटेगरीमध्ये 566 जागा आहेत, तर एसटी कॅटेगरीमध्ये 226 जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. भरपूर जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या 3717 जागा आहेत. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता जी शिक्षण पात्रता आहे, ती शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल आणि कम्प्युटरचे नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची ही रिक्रुटमेंट आहे मित्रांनो. तर या पदासाठी जी काही वयाची अट आहे ती 18 ते 27 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. एससी एसटी कॅटेगरीमध्ये 5 वर्ष वयाची सूट असणार आहे, तर ओबीसी कॅटेगरीमध्ये 3 वर्ष वयाची सूट या ठिकाणी असणार आहे. तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे त्याबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुमची सुरुवातीला रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे. रिटर्न एक्झामिनेशन मध्ये पात्र ठरल्यानंतर तुमची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर ही रिटर्न एक्झामिनेशन कशा पद्धतीने होणार आहे तर बघा, टायर 1 मध्ये तुमची या ठिकाणी एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह टाईपची या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्यानंतर टायर 2 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा पेपर या ठिकाणी होणार आहे. तर टायर 1 मध्ये एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह टाईपचे 100 प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. टोटल 5 सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे. तर 5 सब्जेक्टमध्ये प्रत्येक सब्जेक्ट करता 20 प्रश्न असणार आहे. 100 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे. त्याकरता 1 तासाचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, प्रत्येक चुकीच्या उत्तराला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. आणि त्यानंतर टायर 2 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा पेपर हा 50 मार्काचा या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये इसे, इंग्लिश कंपॅरिझन, लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन अशा प्रकारचे प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 50 गुण इथे दिला जाणार आहे आणि या पेपरला सुद्धा 1 तासाचा कालावधी या ठिकाणी असणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी या रिटन एक्झामिनेशन मध्ये पात्र ठरलात त्यानंतर तुमची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेणार आहे. तर इंटरव्ह्यू जी आहे ती 100 गुणाची या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप देण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, परीक्षेकरता जे काही परीक्षा केंद्र या ठिकाणी अवेलेबल करण्यात आलेले आहेत त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर ऑल ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी परीक्षा केंद्र इथे अवेलेबल करण्यात आलेले आहे. तर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
अशी विविध परीक्षा केंद्र इथे अवेलेबल करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही कोणतेही 5 परीक्षा केंद्र आपल्या परीक्षेसाठी या ठिकाणी निवडू शकता. तर अशा प्रकारे परीक्षा केंद्राची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर या परीक्षेमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जे काही टायर 1चा जो पेपर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4 प्रत्येक चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. कोणतेही 5 सेंटर्स परीक्षा केंद्र तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना निवडू शकता. त्यानंतर जे उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय होतील, त्या क्वालिफाय करण्याकरता त्याला किती कट ऑफ मार्क्स घ्यावे लागणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर टायर 1 एक्झामसाठी तुम्हाला आउट ऑफ 100 पैकी या ठिकाणी बघू शकता प्रत्येक कॅटेगरीमध्ये कट ऑफ इथे दिलेला आहे. अदर आणि जनरल कॅटेगरीसाठी 35 मार्क घ्यावे लागणार आहे. ओबीसी कॅटेगरीमध्ये 34, एससी एसटी कॅटेगरीसाठी 33, तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये 35 गुण 100 पैकी या ठिकाणी तुम्हाला घ्यावे लागणार आहे. तरच तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय व्हाल. तर अशा प्रकारे निवड प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आलेली आहे. फायनल सिलेक्शन होण्याकरता तुम्हाला कॅरेक्टर व्हेरिफिकेशन द्यावे लागेल आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन द्यावे लागेल तरच तुमची या ठिकाणी निवड होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. 10 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे आणि तुम्हाला जर चलान या ठिकाणी करायचं असेल तर चलान भरण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती 12 ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर दिलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. 10 ऑगस्ट 2025 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अर्ज सादर करण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहे. तर त्या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा. तर या ठिकाणी बघू शकता अर्ज कशा प्रकारे सादर करायचा. तर तुमच्याकडे तुमची ऍक्टिव्ह ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे, जेणेकरून रजिस्ट्रेशन करताना त्या ईमेल आयडीचा आणि मोबाईल नंबरचा वापर तुम्हाला करता येणार आहे. तर सुरुवातीला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे, सर्व पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यामध्ये भरून घ्यायचे. त्यानंतर स्टेप 2 मध्ये तुमचं अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरून त्यामध्ये तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर, आपले डॉक्युमेंट्स आणि सर्व माहिती या ठिकाणी भरून तो फॉर्म या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर त्या जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून या जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्ज सादर करताना तुम्हाला एक्झाम फी किती भरावी लागणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर एक्झामिनेशन फी जी आहे मित्रांनो ती 100 रुपये फी या ठिकाणी असणार आहे आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग म्हणून चार्जेस 550 रुपये या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर मेल कॅन्डिडेट जे जनरल कॅटेगरीमध्ये आहे, ईडब्ल्यूएस ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यांच्याकरता 100 रुपये एक्झामिनेशन फी आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्ज 550 अशी टोटल मिळून 650 रुपये या ठिकाणी फी लागणार आहे. आणि जी काही एससी एसटी महिला कॅटेगरी आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, त्यांच्याकरता फक्त 550 रुपये या ठिकाणी एक्झाम फी लागणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी परीक्षा फी बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर परीक्षा फी कशा पद्धतीने या ठिकाणी भरायची आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी या ठिकाणी भरू शकता. त्याकरता डेबिट कार्ड्स, रुपये, मास्टर कार्ड, क्रेडिट कार्ड्स, इंटरनेट बँकिंग, UPI इत्यादी माध्यमांचा वापर करून तुम्हाला ती ऑनलाईन फी इथे भरायची आहे. 10 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर या भरतीबाबत ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत या सर्व सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा. तर अशा प्रकारे मित्रांनो ही रिक्रुटमेंट 3717 जागेसाठी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभाग यांच्या मार्फत निघालेली असून त्याची जाहिरात गुप्तचर विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याच पदभरतीची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा.